अमेरिकेत ट्रम्प विरोधात नो किंग्स आंदोलन. No war to the class wars! No war to the class wars! ट्रम्प विरोधात 90 लाख नागरिक रस्त्यावर. We refuse! fascist America! इस्रायलमध्येही नो वॉरचे नारे. जगात युद्धाचा भडका उडालाय, पण हे युद्ध आता रणांगणापुरतं मर्यादित राहिलं नाही. ज्यांनी जगावर युद्ध लादलं त्यांच्याच खुर्च्या आता धोक्यात आल्या. आता अमेरिकेत पेटलेला नो किंग्स आंदोलनाचा हा वणवा पहा. अमेरिकेत ट्रम्प विरोधात तब्बल 90 लाख नागरिक रस्त्यावर उतरले, तर इस्रायलमध्येही पंतप्रधान नेत्यानाहू विरोधात नो वॉरचे नारे घुमतायत. त्यामुळे आपल्याच देशात ट्रम्प कसे एकाकी पडलेत ते पाहूयात. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तानाशाही हुकुमशाही विरोधात हे तिसरं आंदोलन आहे. नो किंगची अमेरिकेत 3000 ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची धोरणं, वाढती महागाई तसंच इराण सोबतचं युद्ध या मुद्द्यावरून नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, फ्लोरिडा, टेक्सास, वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क सिटी, मिडटाऊनमध्ये मोठं आंदोलन आणि मोर्चा काढलेत. तर सॅन फ्रान्सिस्कोसह अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यातून ट्रम्प यांना हकलण्याचं आवाहन करण्यात आले. यावेळी युक्रेन युद्ध आणि ट्रान्सजेंडर धोरणावरून देखील ट्रम्प यांचा नागरिकांनी विरोध केलाय. दुसरीकडे फक्त अमेरिकाच नाही, तर इस्रायलची राजधानी तेल अवीव सुद्धा आंदोलकांनी पेटलंय. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. आम्हाला युद्ध नको, शांतता हवी असं म्हणत इस्रायली जनता आपल्या सरकारला जाब विचारते. याची किंमत आता या दोन्ही नेत्यांना त्यांच्या देशातील द्वेषानं मोजावी लागते. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेत झालेल्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निर्णायक मताधिक्यानं विजयी झाले होते. त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प विरोधी वारं वाहत असल्याचं तेव्हा स्पष्ट झालंय. कारण 2024ला सत्तेत आलेल्या ट्रम्प प्रशासनासाठी 10 महिन्यांनी होणारी ही निवडणूक महत्वाची होती. मात्र त्या निवडणुकीत ट्रम्प चक्क नापास झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता येत्या नोव्हेंबरला होणाऱ्या मध्यवर्ती निवडणुकीत ट्रम्प यांना फटका बसून डेमोक्रॅटिक पक्षाची पकड मजबूत होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प आपल्याच देशातील जन आंदोलनासमोर झुकणार की स्वतःचाच हेका कायम ठेवल्यानं सत्ता गमावणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.